श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्य पूजा दर्शन मंगळवार 4 ऑगस्ट 2026. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व भक्तांचे मनापासून स्वागत आहे. आज मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026. आज आपण श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र नित्य पूजा दर्शनाचा लाभ घेत आहोत. स्वामींच्या कृपेने हा दिवस प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंद, समाधान आणि आत्मविश्वास घेऊन येऊ, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आजच्या दिव्य दर्शनात श्री स्वामी समर्थ महाराज अत्यंत तेजस्वी स्वरूपात विराजमान आहेत. महाराजांच्या मस्तकावर सुंदर पिवळ्या रंगाचा फुलांनी सजवलेला मुकुट आहे. चांदीचा तेजस्वी मुखवटा, कपाळावरील लाल टिळा, गळ्यातील रुद्राक्षांच्या माळा, पांढऱ्या मोगऱ्यांच्या माळा आणि लाल गुलाबांच्या हारांनी त्यांचे स्वरूप अधिकच आकर्षक आणि दिव्य दिसत आहे. महाराजांच्या अंगावर पिवळ्या रंगाचे शुभ्र नक्षीकाम केलेले वस्त्र परिधान करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही बाजूंना प्रज्वलित दीप, सुंदर रौप्य दीपस्तंभ आणि फुलांनी आकर्षक सजावट मंदिरातील पवित्र वातावरण अधिक मंगलमय करत आहे. मंदिरात प्रसन्नता, भक्ती आणि चैतन्य याचा अनुभव प्रत्येक भक्ताला जाणवतो. प्रिय भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांनी अक्कलकोट येथे अनेक वर्षे वास्तव्य करून लाखो भक्तांचे कल्याण केले. त्यांच्या एका कृपादृष्टीने अनेकांचे दुःख दूर झाले, रोग बरे झाले, संकटे नष्ट झाली आणि जीवनाला नवीन दिशा मिळाली. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात प्रत्येक भक्तासाठी अमाप शक्ती आणि आश्वासन दडलेले आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आले तरी स्वामींच्या या शब्दांचे स्मरण केले मनाला धैर्य मिळते. आजचा मंगळवार हा सेवा, श्रद्धा, पराक्रम आणि भक्तीचा दिवस आहे. आजच्या दिवशी स्वामींच्या चरणी नम्रतेने प्रार्थना केली तर मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. चला काही क्षण डोळे मिटून श्री स्वामी समर्थांचे ध्यान करूया. स्वामींचे तेजस्वी रूप समोर आहे. त्यांच्या चरणी आपण आपले सर्व दुःख, चिंता, भीती आणि अडचणी अर्पण करूया. आपल्या घरातील सुख, शांती, उत्तम आरोग्य, आर्थिक प्रगती, व्यवसायातील यश, नोकरीतील प्रगती, मुलांचे उज्ज्वल भविष्य आणि संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करूया. आजच्या या दर्शनात फुलांचा प्रत्येक हार भक्तांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. दीपाचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे. पिवळे वस्त्र शुभत्व, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. रुद्राक्षांची माळ अध्यात्म, समाधान आणि अंतर्मनातील शांततेचा संदेश देते. भक्त हो, स्वामी महाराजांकडे
काही मागण्यापूर्वी याचे आभार मानायला विसरू नका, कारण त्यांनी आपल्याला जीवन, कुटुंब, अन्न, आरोग्य आणि भक्तीची संधी दिली आहे. आता सर्वांनी मनोभावे श्री स्वामी समर्थांचा जप करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मनापासून करा. प्रत्येक नामस्मरणाने मन अधिक शांत होते आणि स्वामींची कृपा लाभते. जीवनात कधीही अहंकार करू नका. सत्य, प्रामाणिकपणा, दया, क्षमा आणि सेवाभाव या गुणांचा स्वीकार करा. गरजूंना मदत करा. आईवडिलांचा आदर करा. गुरूंचा सन्मान करा आणि नेहमी चांगले कर्म करायचा प्रयत्न करा. हीच खरी स्वामी सेवा आहे. स्वामी समर्थांचा संदेश अत्यंत सोपा आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक करा. योग्य वेळ आल्यावर स्वामी प्रत्येक भक्ताची प्रार्थना नक्की ऐकतात. आजच्या या मंगल दर्शनाचा लाभ घेताना आपण आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करून नवीन आशा, नवीन उत्साह आणि नवीन विश्वासाने जीवनाची सुरुवात करूया. चला शेवटी सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख, समृद्धी, शांती, भक्ती आणि स्वामींची अखंड कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. सारे वद कवना